हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर इथे बघा मी सकाळी मिठाची बरणी छान अशी क्लीन करून घेतली आणि त्यात मीठ भरून घेतलेलं आहे. मला एकदम साफसफाई करायला जमत नाही, त्यामुळे असं मी थोडं संपलं की त्यात छान असं क्लीन करून घेते आणि भरून घेते. लहान मुलगी असल्यामुळे मला एकदम करायला जमत नाही. त्यानंतर इथे मी मुलीसाठी ब्रेकफास्ट बनवते आहे. ब्रेकफास्टमध्ये मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे, बीट आणि गाजर साल काढून छान स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे मी शिजवून घेणार आहे. त्यानंतर इथे मी तुम्हाला कोथिंबीर साठवायची एक छान अशी ट्रिक सांगते बघा. ही कोथिंबीर 8 ते 10 दिवस आपल्याला आरामात टिकते. कोथिंबीर छान स्वच्छ साफ करून घ्यायची आणि अशा कॉटनच्या कपड्यामध्ये डब्यामध्ये ठेवायची. तर बघा इथे मी आज तुम्हाला कोथिंबीरचा ज्यूस कसा बनवायचा ते सांगते आणि त्याचे फायदे देखील बघा. कोथिंबीरचा ज्यूस बनवण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं, मिक्सरला लावायचं आणि छान असा ज्यूस गाळून घ्यायचा. हा ज्यूस आपल्याला त्वचेसाठी, आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आपल्या शरीरातील जे डिटॉक्स आहे, विषारी पदार्थ आहे ते काढून टाकण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा ज्यूस ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर त्यानंतर बघा मी तुम्हाला त्या दिवशी जसं सांगितलेलं मिश्र डाळीच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला मी पुढे सांगते. तर इथे बघा मिश्र डाळीचे वडे बनवण्यासाठी इथे मी डाळ घेतलेली आहे. डाळीमध्ये कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, जिरं छान असं मिक्सरला वाटून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये एक कांदा, तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे वडे तुम्ही बनवून घ्यायचे. तुम्हाला हवे तसे वडे बनवा, छोटे मोठे, पातळ, खूप जाडही करू नका आणि खूप पातळही करू नका. तर बघा इथे तुम्ही ते वडे डीप फ्राय करून घ्या किंवा शालो फ्राय केले तरी देखील चालणार आहे. माझ्या मुलाला डीप फ्राय करून आवडता, त्यामुळे मी ते डीप फ्राय करून घेते आहे. तर बघा इथे मी वडे तळून घेतलेले आहे. अशा पद्धतीने हे वडे खायला खूप टेस्टी लागतात, खूप सुंदरही होतात आणि अशा पद्धतीने मुलांच्या पोटामध्ये डाळी देखील जातात. मुलं असं डाळी खायला खूप नाटकं करतात. बघा इथे आपले वडे तयार झालेले आहे आणि आता हा आपल्याला सांगणार आहे वडे कसे झाले. तर हा सांगतोय वडे खूप छान झाले आहे मम्मा. बाळा रडतो? कसा रडतो बाळा? असं रडतो?